नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UPSC पूर्व परीक्षा 2026 मध्ये झिरो एफ-आय-आर या कन्सेप्टविषयी प्रश्न विचारला होता आणि बहुतांश विद्यार्थ्यांना या कन्सेप्टविषयी विचारलेला हा प्रश्न सोडवता येऊ शकला नाही. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी या झिरो एफ-आय-आर या कन्सेप्टविषयीच माहिती घेणार आहोत, की जेणेकरून आगामी कालखंडात जरी या टॉपिकविषयी किंवा कन्सेप्टविषयी प्रश्न विचारला तर आपल्याला याची संपूर्ण माहिती असावी. झिरो एफ-आय-आर या कन्सेप्टविषयी माहिती घेत असताना सर्वप्रथम आपण ही कन्सेप्ट का उदयास आली, कधी उदयास आली, झिरो एफ-आय-आर म्हणजे नेमकं काय, झिरो एफ-आय-आरची नेमकी प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत आणि आजच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी झिरो एफ-आय-आर या कन्सेप्टचा झिरो एफ-आय-आरच्या बेसिसवर कसा विचार केला जातोय, या सर्व अर्थाने या कन्सेप्टवर आपण प्रकाश टाकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर सर्वप्रथम आपण हे पाहूया की या झिरो एफ-आय-आर कन्सेप्टची पार्श्वभूमी काय आहे. झिरो एफ-आय-आर ही संकल्पना भारतात 2013 साली सुरू झाली. ती संकल्पना 2013 मध्येच का सुरू झाली, किंवा एक प्रकारे 2013 मध्येच ही संकल्पना उदयास येण्याचं कारण काय होतं, तर कारण तशाच प्रकारचं होतं की जे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे. हे कारण होतं 2012 मध्ये घडलेले निर्भया गँगरेप प्रकरण. 2012च्या निर्भया गँगरेप प्रकरणानंतर केंद्र सरकारने जस्टिस JS वर्मा कमिटी स्थापन केली होती. त्या समितीने महिलांवर लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणामध्ये जलद कारवाईसाठी काही शिफारशी केल्या होत्या आणि या शिफारशीनुसार क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2013 मध्ये झिरो एफ-आय-आरची तरतूद करण्यात आली. म्हणजे पार्श्वभूमी पाहता आपल्याला असं लक्षात येईल की झिरो एफ-आय-आरची ही जी कन्सेप्ट आहे ती निर्भया गँगरेप प्रकरणानंतर उदयास आलेली आहे. ज्या प्रकरणाच्या बाबतीत जस्टिस JS वर्मा कमिटी स्थापन केली होती त्या कमिटीने केलेल्या शिफारशीमधून ही कन्सेप्ट उदयास आलेली आहे आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2013 मध्ये याबाबतची तरतूद केलेली होती. आता प्रश्न असा पडतो की झिरो एफ-आय-आर म्हणजे नेमकं काय, झिरो एफ-आय-आरचा अर्थ काय आहे. तर साध्या सोप्या भाषेत आपल्याला असं सांगता शिकेल की झिरो एफ-आय-आर म्हणजे किंवा शून्य एफ-आय-आर म्हणजे गुन्हा कोठेही घडलेला असो, दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असला तरीही तो कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवला जाऊ शकतो. म्हणजे गुन्हा जो आहे तो कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेला असला तरीही त्याबाबतची नोंद जी काय आहे ती कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवली जाऊ शकते. थोडक्यात काय, तर हद्दीचा पोलीस स्टेशनच्या किंवा पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद न घालता पोलीस त्वरित प्राथमिक स्तरावर या गुन्ह्याची नोंद करू शकतात की ज्याला शून्य क्रमांक दिला जातो. म्हणजे हद्दीचा वाद न घालता पोलीस त्वरित प्राथमिक तक्रार नोंदवतात, म्हणजेच एक प्रकारे एफ-आय-आर नोंदवतात आणि ज्याला शून्य क्रमांक दिला जातो. नंतर हा तपास मूळ पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जातो. हा गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीची कारवाई करण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून आता पाहिला जातो. म्हणजे एक प्रकारे या झिरो एफ-आय-आरकडे गंभीर गुन्ह्यामध्ये तातडीची कारवाई करण्याचा एक मार्ग म्हणून आज पाहिलं जातं, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. मुख्यतः या झिरो एफ-आय-आर मागचा मुख्य उद्देश काय आहे, तर पीडित व्यक्तीला पोलीस स्टेशनच्या हद्दीवरून जे हेलपाटे मारावे लागतात ते हेलपाटे मारावे लागू नयेत आणि तात्काळ कारवाई सुरू व्हावी, हा या झिरो एफ-आय-आर मागचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं चित्र येतं की पीडित व्यक्तीला पोलीस स्टेशनच्या हद्दीवरून हेलपाटे मारावे लागतात आणि ते हेलपाटे मारावे लागले जाऊ नयेत आणि तात्काळ त्या गुन्ह्याबाबतची कारवाई सुरू व्हावी, या प्रमुख हेतूने, या प्रमुख उद्देशाने झिरो एफ-आय-आरच्या कन्सेप्टचा उदय झालेला आहे. झिरो एफ-आय-आरची जी काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये या वैशिष्ट्याचा विचार करता येईल. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की या झिरो एफ-आय-आरच्या अंतर्गत हद्द नसते. हद्द नसणे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. म्हणजे गुन्हा घडलेल्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही, जवळच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करता येऊ शकते. इथं हद्दीचा प्रश्न उपस्थित होत नाही. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर तातडीची कारवाई. गुन्ह्याची नोंद होताच पोलीस प्राथमिक तपास सुरू करू शकतात आणि गुन्हेगाराला अटक करू शकतात. म्हणजेच या झिरो एफ-आय-आरच्या अंतर्गत तातडीची कारवाई याला अधिकाधिक महत्त्व दिले गेलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे क्रमांक शून्य. म्हणजे या एफ-आय-आरला सुरुवातीला कोणताही नियमित नंबर न देता शून्य नंबर दिला जातो. म्हणजे या एफ-आय-आरच्या अंतर्गत जो काही गुन्हा नोंदवला जाईल त्या गुन्ह्याच्या बाबतीत सुरुवातीला कोणताही नियमित नंबर देता शून्य नंबर दिला जातो. चौथं वैशिष्ट्य म्हणजे ट्रान्सफर. तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस ती संबंधित पोलीस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करतात. म्हणजे संबंधित जी काही एफ-आय-आरची नोंद आहे ती नोंदवल्यानंतर पोलीस संबंधित पोलीस स्टेशनकडे, संबंधित पोलीस ठाण्याकडे तपासासाठी त्याबाबतची जी काही बाब आहे ती वर्ग करू शकतात. आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उपयोग. सहसा महिलांवर
अत्याचार, अपहरण, अपघात किंवा गंभीर गुन्ह्यामध्ये तात्काळ कारवाईसाठी या झिरो एफ आय आरचा वापर केला जाऊ शकतो, उपयोग केला जाऊ शकतो. म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार, अपहरण, अपघात किंवा गंभीर इतर गुन्हे असतील त्याबाबतच्या तात्काळ कारवाईसाठी या झिरो एफ आय आरचा उपयोग जो काय तो केला जाऊ शकतो, वापर जो काय तो केला जाऊ शकतो. आता या झिरो एफ आय आरबाबत एक नवीन अपडेट 2025मध्ये कोणती घडलेली आहे, तर ती या अर्थाने स्पष्ट करता येईल की सायबर फसवणुकीच्या केसेसमध्ये सुद्धा मे 2025मध्ये केंद्र सरकारने E0 FIR सिस्टम पायलट प्रोजेक्ट म्हणून दिल्लीत सुरू केले होते. म्हणजे कोणत्या फसवणुकीच्या अंतर्गत, तर सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सुद्धा, सायबर फसवणुकीच्या केसेससाठी सुद्धा मे 2025मध्ये केंद्र सरकारने E0 FIR सिस्टम पायलट प्रोजेक्ट म्हणून दिल्लीत सुरू केला होता. 10 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या सायबर फ्रॉडची तक्रार, किती, तर 10 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या सायबर फ्रॉडची तक्रार NCRP म्हणजेच नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, की जे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीकृत पोर्टल म्हणून काम करतं, तर अशा या पोर्टलकडे किंवा 1930 हेल्पलाईनवर जर का तक्रार केली तर ती आपोआप झिरो एफ आय आरमध्ये बदलते. म्हणजे सायबर फसवणुकीच्या केसेससाठी सुद्धा E0 FIR सारख्या एक प्रकारे कन्सेप्टचा वापर जो आहे तो केला जातोय. आणि अशा प्रकारच्या माध्यमातून या पोर्टलवर ही जर तक्रार नोंदवली गेली किंवा 1930 हेल्पलाईनवर जर काही तक्रार नोंदवली गेली तर ती आपोआप झिरो एफ आय आरमध्ये बदलते. अशी ही सोय आता E0 FIRच्या माध्यमातून केली गेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर एक प्रकारे झिरो एफ आय आर जी आहे ती प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याच्या ऐवजी ती E0 FIRच्या स्वरूपात सुद्धा नोंदवता येऊ शकते, ऑनलाईनसुद्धा नोंदवता येऊ शकते. आणि त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने नोंदवलेली ही जी काही पोर्टलवरची तक्रार आहे किंवा हेल्पलाईन बेसिसवर केलेली तक्रार आहे ती आपोआप झिरो एफ आय आरमध्ये बदलू शकते. अशी ही नवीन अपडेट जी आहे ती 2025मध्ये मे 2025मध्ये केलेली आपल्याला दिसून येते केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून. आणि म्हणून मित्रांनो, 2026च्या UPSC पूर्वपरीक्षेमध्ये याच हेतूने झिरो एफ आय आरबद्दल हा प्रश्न विचारला गेला होता असं म्हणायला काही हरकत नाही, की ही जी काही नवीन अपडेट केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेच्या दृष्टीतून केलेली आहे, तर त्या दृष्टीने हा प्रश्न विचारलेला होता असं म्हणायला काही हरकत नाही. तर थोडक्यात काय, तर एक प्रकारे झिरो एफ आय आरची ही जी काही संकल्पना आहे ती भलेही जानेवारी 2013मध्ये जस्टिस GS वर्मा कमिटीच्या माध्यमातून उदयास आलेली असली किंवा एक प्रकारे कायदेरूपाने पुढे आलेली असली, तरी E0 FIR आरच्या माध्यमातून मे 2025पासून केंद्र सरकारने किंवा केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने सायबर गुन्ह्यांसाठी सुद्धा, सायबर प्रकरणामध्ये सुद्धा या झिरो एफ आय आरचा उपयोग जो काय तो सुरू केलेला आहे असं म्हणायला इथे जागा आहे. तर त्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन कन्सेप्टसाठी आपल्या इंडियन पॉलिटी बाय UK शिंदे या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आजच्या या टॉपिकमध्ये आपण इथं थांबूयात. धन्यवाद.